होणार अशी चर्चा आहे। तर आपल्यासोबत माजी विधिमंडळ सचिव आनंद कळसेजी जोडलेले आहेत। आनंदजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय ऑपरेशन टायगर 3 ची सध्या चर्चा राज्यभरात सुरू आहे आणि ज्या प्रकारच्या घडामोडी अचानकपणे घडतायत, ऑपरेशन टायगर 3 च्या वेळी 2/3चा मुद्दा महत्त्वाचा होता। आता मात्र सचिन अहिर यांनी अधिकृत कुठली घोषणा न करता उपसभापती पदासाठी शिंदेच्या शिवसेनेतून अर्ज दाखल केलाय। कायदेशीर दृष्ट्या आगामी काळात काय अडचणी आता सचिन अहिर यांना येऊ शकतात? आनंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आनंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आनंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा आनंदजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र विश्वास आहे, कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही। या संदर्भात तांत्रिकदृष्ट्या काय मुद्दे आहेत, कायद्याच्या काय गोष्टी आहेत, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। मात्र ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहतोय, पक्ष बदलाबाबत कुठलीही कारवाई होऊ शकत नाही असा विश्वास आता शिंदेंनी व्यक्त केला। त्यामुळे या बाबतीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात कशा प्रकारचे राजकीय समीकरण बदलतात, ऑपरेशन टायगर 3 च्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेत फूट पडण्याआधीच अहिर विधान परिषदेवर आहेत। 2022च्या नंतर पहिले आमदार आहेत ज्यांनी ठाकरेंची साथ सोडत थेट त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, उपसभापतीसाठी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे या बाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत जोडलेले आहेत आनंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो। माझा प्रश्न असा आहे की आपण पाहतो ऑपरेशन टायगर 3 ची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे। आधी जो 2/3चा महत्त्वाचा मुद्दा आहे, पक्षाच्या व्हीपचा मुद्दा आहे, या आमदारांवरती कारवाई होणार का, किंवा आता थेट त्यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेश न करता उपसभापती पदासाठी शिंदेच्या शिवसेनेतून अर्ज दाखल केलाय। यामध्ये आगामी काळात सचिन अहिर यांना तांत्रिकदृष्ट्या कायद्याच्या काही अडचणी येऊ शकतील का? मला जी माहिती मिळाली की 2022ला सचिन अहिर निवडून आले आणि त्यावेळेस त्यांचा पक्ष त्यांनी शिवसेना असा नमूद केला होता। त्यांच्या नॉमिनेशन पेपरवर शिवसेना आहे। त्यांनी त्यांचा AABB फॉर्म जो सबमिट केला असेल त्यावेळेस ते त्यांचा पक्ष शिवसेना होता। आता 22च्या नंतर जी डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये शिवसेना जो पक्ष कमिशननी जी मान्यता दिलेली आहे ती शिंदे साहेबांच्या पक्षाला कमिशननी, इलेक्शन कमिशननी मान्यता दिलेली आहे आणि ते प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित जरी असलं तरी सध्याच्या परिस्थितीप्रमाणे हा पक्ष जो शिवसेना जी आहे त्या पक्षातच ते आहे असं त्यांचा युक्तिवाद आहे। त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला नाही, पण त्यांनी पक्षांतर बंदी केली, म्हणजे विरोधी कायद्याचं उल्लंघन केलं नाही किंवा पक्ष बदलला नाही असा युक्तिवाद सचिन अहिर साहेबांचा आहे आणि असं युक्तिवाद करूनच त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे। आता हा कायद्याचा किचकट प्रश्न आहे, पुढे त्यावर चर्चा होईल, वादविवाद होईल, सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात त्याला नोटीस दिली जाईल किंवा त्याच्यात पक्षांतर विरोधी कायद्याप्रमाणे त्याच्यावर सगळं होईल। तर त्यावर आता काय निर्णय लागतो आणि हे पाहणं महत्वाचं ठरेल। सध्या तरी मला त्यांच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्यामध्ये काही अडचणी येईल असं मला वाटत नाही। आनंदजी, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। आपण म्हणताय तर्कवितर्क, आरोप प्रत्यारोप यामध्ये मतमतांतर खूप आहेत। आगामी काळात कायद्याच्या भरपूर गोष्टींवरती चर्चा होईल। प्रश्न हा आहे की ज्या प्रकारचा आपण कायदा 2/3चा मुद्दा असतो, जसं खासदारांच्या वेळी झालं 6 खासदार आवश्यक होते, विधान परिषद आणि या बाबतीत ही समीकरणं पूर्णपणे वेगळी आहेत का? नाही, यामध्ये वेगळी समीकरणं कशी, आता कसं आहे यामध्ये आर्ग्युमेंटचा युक्तिवाद असा दिसतोय की त्यांनी शिवसेना पक्ष सोडलेलाच नाही, शिवसेनेमध्येच ते आहेत। 2022ची डेव्हलपमेंट जी होती त्यामध्ये त्यांचा पक्ष शिवसेना होता आणि त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षाचा फॉर्म भरला असं काहीतरी युक्तिवाद दिसतोय। म्हणजे आपल्या टीव्ही न्यूज बघून किंवा
बाकी या चर्चेवर असं मला दिसतंय. त्यामुळे त्यांना काही मी त्यांचं म्हणणं आहे की मला हा पक्षांतर विरोधी कायदा लागू होणारच नाही, ते अजूनही शिवसेना पक्षातच आहे असं दिसतंय का ते. अगदी हे सचिन अहिर यांचं मत आहे. त्या प्रकारे आपण चर्चा करतोय. मात्र मुद्दा महत्वाचा हा आहे की ते मूळ पक्षातच आहेत असा दावा करत त्यांनी उपसभापती पदाचा अर्ज जरी दाखल केला असला तरी ठाकरेंच्या पक्षातून जे व्हीप आता जारी करण्यात येईल ते व्हीप यांना लागू होईल का सचिन अहिर यांना? हाच प्रश्न फार मोठा कळीचा मुद्दा आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की मी पक्ष सोडलेला नाहीये, मी शिवसेना पक्षातच आहे आणि आता जो एक्झिस्टिंग शिवसेना पक्ष आहे, इलेक्शन कमिशनने मान्यता ज्याला दिलेली आहे, तो एक्झिस्टिंग कायदा जो आहे तो शिंदे साहेबांचा पक्ष आहे. त्यामुळे मला काही पक्षांतर बंदी कायदा मोडलेला नाही असं त्याचं युक्तिवाद आहे. अगदी महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की त्यांनी शिवसेना अधिकृत एकच पक्षात आहेत, पक्ष सोडला नाही असा जरी दावा केलेला असला तरी अशा प्रकारे थेट दुसऱ्या पक्षातून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करता येऊ शकतो का थेट पद्धतीनं? नाही, उपसभापती पदाला अर्ज दाखल करायला हे सगळे मुद्दे गैरलागू आहेत. कारण उपसभापती पदाला अर्ज दाखल करायसाठी ते शिवसेना पक्षातून ते अर्ज दाखल करू शकतात आणि एक त्यांच्याकडे बहुमत आहे आणि ते निवडून येते का सचिन अहिर साहेब. अगदी उपसभापती पदाच्या ही जी निवडणूक आहे या निवडणूक प्रक्रियावरती जर आता ठाकरेंच्या सेनेने किंवा महाविकास आघाडीने आक्षेप घेतला या अर्जावरती तर काही समीकरणं बदलतील का? काही अडचणी येणारच नाहीत अहिर यांना? अर्ज हा लिगली असेल आणि साधा मोशन द्यायचा असतो, त्यांनी फॉर्म भरायचा असतो, त्यामध्ये एक सेकंडर एक प्रपोजल असतो, फार अडचण येणार नाही त्यांना. बरं, ओके, फार साधा अर्ज. ओके. अशा प्रकारच्या पावलामुळे खरं तर आनंद एक प्रश्न निर्माण होतो. पक्षांतरबंदी कायदा जो 10 शेड्यूलचा आपण वारंवार उल्लेख करतो त्याला काही महत्वच उरलं नाही असं थेट म्हणता येईल का? असं म्हणता येईल निश्चितच. कारण त्याचं इंटरप्रिटेशन होत नाही, ज्यांना करायचंय ते इंटरप्रिटेशन करत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष त्यांना सोयीचा असेल असं कायदा वाकवून त्याचा उपयोग करून घेत आहेत असं एक दिसतंय तंत्र. नक्कीच आनंदजी, खूप खूप धन्यवाद. आपण अतिशय चांगल्या प्रकारे कायद्याच्या ज्या त्रुटी आहेत महत्वाच्या पद्धतीनं विश्लेषण केलं त्याबद्दल. तर तांत्रिकदृष्ट्या जे शिवसेनेचे आमदार आहेत त्या प्रकारचा